परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरच्या संविधान शिल्पाची विटंबना झाल्यानंतर दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। यामध्ये पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमुळे सोमनाथ सूर्यवंशी व लोकनेते विजय आकोडे या दोन महान विभूतींचा बळी गेला। अनेक दिवस परभणी येथे न्याय मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू होते, परंतु महाराष्ट्र सरकार आणि प्रशासन याची लक्ष दिले नसल्याने त्यामुळे न्याय मागणीसाठी परभणी ते मुंबई आशिष विजयराव वाकोडे यांच्या नेतृत्वात व सिद्धार्थ भराडे यांच्या मार्गदर्शनात लॉंग मार्च काढण्यात आला। मुंबई येथे पोहोचल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर लॉंग मार्चच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्या आहेत। महाराष्ट्राचे मुख्य सचिव शिखर परदेशी यांच्या लेखी आश्वासनाने या मागण्या पूर्ण झाल्या आहेत, अशी माहिती रवी सोनकांबळे यांनी दिली आहे। संविधानाच्या प्रतिकृतीची विडंबना करणाऱ्या आरोपी दत्ता पवार याची नार्को टेस्ट केली जाणार। निर्देशनावर दाखल करण्यात आलेले गुन्हे परत घेण्यात येतील। आंदोलनकर्त्याची तपासणी करणाऱ्या आरोग्य अधिकारी व जेलर यांची न्यायालय समितीच्या अहवालानंतर कारवाई करण्यात येणार आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवारासाठी रोजगार उपलब्ध करून दिले जाईल आदी प्रमुख मागण्यासह अन्य मागण्या मान्य झाल्या आहेत।